लक्षदीप हे उजळले घरी. अरे वा, खुशी दिसतेस. गाणं वेळ म्हणून म्हणतेस एकदम. हो, आता येतील ना एका पाठोपाठ सण, दसरा, दिवाळी, मग खरेदीची लगबग नको का करायला? अगं, आजच कळलंय तिला, ठाण्यातली मुंबई ग्राहक पंचायत पेठ 17 ते 24 सप्टेंबर पर्यंत कांती विसारिया हॉल मध्ये भरणार आहे ते. हो, रोज 12 ते 8 आणि सुट्टीच्या दिवशी 11 ते 8 असते म्हणे. या बायकांना ना ग्राहक पेठ म्हटली की चालल्या लगेच सगळ्या खरेदीला. पण का हो, ही ग्राहक पेठ फक्त त्यांच्या सभासदांपुरतीच उपलब्ध असेल ना? असं नाही, काही सगळ्यांसाठी खुली असते. कित्येक जण इतर कुठल्याही ग्राहक पेठेत खरेदी न करता या पंचायत पेठेची आतुरतेने वाट बघत असतात आमच्यासारखी. कित्येक ग्राहक पेठा भरतच असतात ठाण्यात विविध ठिकाणी या दरम्यान. मग ह्याच ग्राहक पेठेचं असं काय वैशिष्ट्य आहे? ही इतर ग्राहक पेठांप्रमाणे व्यापारी पेठ नाही, ग्राहक हिताय ग्राहक सुखाय पेठ आहे. ग्राहक पेठ म्हणून नाही, मुंबई ग्राहक पंचायतीची पंचायत पेठ म्हणून ओळखली जाणारी ही पेठ ग्राहकाच्या आवडीच्या वस्तू ग्राहकाला स्वतःच्या पसंतीने किफायतशीर दरात उत्पादकाकडून किंवा वितरकाकडून विकत घेता याव्यात या उद्देशाने ठिकठिकाणी भरवल्या जातात अशा पंचायत पेठा. ग्राहकाला त्याच्या पैशाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी प्रत्येक गाळेधारकाची मुलाखत घेऊन बाजारातल्या वस्तूंच्या किमतीची, दर्जाची तुलना करून मगच त्या गाळेधारकाची निवड केली जाते म्हणतात. बाजारपेठेतील उचित प्रथांचा आग्रह इथे धरला जातो. प्रत्येक वस्तूचा फिक्स रेट असतो आणि ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तूंची पावती देणे हे विक्रेत्याला बंधनकारक केलेलं असतं. संस्थेचे स्वयंसेवक यावर जातीने लक्ष ठेवून असतात. बरं, म्हणजे फसवणुकीला काही वावच नाही. प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता हीच मुंबई ग्राहक पंचायत पेठांची गुणवत्ता. मुंबई ग्राहक पंचायतीचा हा उपक्रम संयुक्त राष्ट्राच्या वेबसाईटवर कायमस्वरूपी विराजमान झालाय म्हणे. आता बोला, काय सांगता? एकदा तरी नक्कीच भेट दिली पाहिजे या पंचायत पेठेला. ठरलं तर मग या वर्षीची खरेदी पंचायत पेठेमध्येच करायची. पण काय काय असतं या पेठेमध्ये आम्हाला खरेदीला? पंचायत पेठेत सिल्क कॉटन साड्या, इमिटेशन ज्वेलरी, पर्स, बॅग, स्फूर्ती, पटियाला, प्लाझो, कॉर्सेट, अगदी नाईट गाऊन सुद्धा मिळतात. त्याशिवाय चादरी, उशांचे अभरे आणि मेंढीच्या लोकरीपासून तयार केलेल्या गाद्या सुद्धा असतात तिथे. लाकडाचे देव्हारे, पाट, फायबरच्या मूर्तीपासून टाळ, घंटी, झांज, रांगोळीच्या साच्यांपर्यंत सर्व काही. आणि अगं, गाईच्या तुपापासून बनवलेली लिपस्टिक, परफ्यूम, भांडी, घर सफाईची उत्पादनं, जॅम, सरबत, हे सगळं सांगायला विसरलात तुम्ही. महत्वाचं म्हणजे मुंबई ग्राहक पंचायतीच्या सभासदांना मासिक वाटपात दिलं जाणारं लाडू पीठ, चकली भाजणी, सुकामेवा MRP पेक्षा कमी दरामध्ये सगळ्यांसाठी उपलब्ध असतो. म्हणजे गृहोपयोगी सर्वच वस्तू असतात की? या सगळ्या वस्तू तर बायकांना लागणाऱ्या. आम्हा पुरुषांसाठी काय असतं की नाही या पंचायत पेठेत? फक्त खरेदीच्या पिशव्या उचलायला यायचं? असं कसं, तुमच्यासाठी असतं ना टी शर्ट, शर्ट, लॅपटॉप बॅग, लेदर बॅग, बेल्ट, चपला आणि बरंच काय. या वर्षी नक्की भेट द्या आणि स्वतःच खात्री करून घ्या. कसं, फक्त तुमच्यासाठीच नाही, काही लहान बाळांसाठी सुद्धा झबली, टोपडी, मलमलच्या गोधड्या आणि कापडी खेळणी सुद्धा मिळतात. आणि कुंभारवयीन मुला मुलींसाठी पॅन्ट, शर्ट्स, ट्रॅक सूट्स आणि लाकडी खेळणी सुद्धा मिळतात. अगदी लहान बाळांपासून मोठ्या बायका पुरुषांपर्यंत सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळतात पंचायत पेठेत. इथे फक्त खरेदी विक्रीचा व्यवहार नाही बरं, ग्राहक जागृतीसाठी जागो ग्राहक स्टॉलवर विविध उपक्रम राबवले जातात. जागो ग्राहक स्टॉलवरती गुड हॅबिट्स, बॅड हॅबिट्स सांगणारी एक सापशिडी असते लहान मुलांसाठी. आणि पर्यावरण रक्षणासाठी ओल्या कचऱ्यापासून खत बनवण्याची प्रक्रिया आणि बायो एन्झाईम्स बनवण्याची प्रक्रिया पण इकडे नीट समजावून सांगितली जाते. यासाठीच विक्रेत्यांना प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग देण्यास बंदी आहे आणि त्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीच्या स्टॉल वरती कापडी पिशव्या उपलब्ध आहेत विक्रीसाठी. माती आणि पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी निकामी आणि टाकाऊ औषधं जमा करण्याकरता ग्रीन फार्मसीची बीनही ठेवण्यात येते. शिवाय समाजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना या उपक्रमात सहभागी करून घेतलं जातं.
आणि दिव्यांग आणि आदिवासी मंडळींनी उत्पादन केलेल्या वस्तूंना निशुल्क व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं. तर मग कधी जाऊया पंचायत पेठेत? आपण पण पहिल्याच दिवशी जाऊया 17 सप्टेंबरला. आणि मग ठरवू परत कधी जायचं ते. एकदा जाऊन सगळी खरेदी थोडीच होणार आहे. काय मग तुम्ही पण येताय ना 17 सप्टेंबरला? भेटूया मुंबई ग्राहक पंचायतीच्या पंचायत पेठेत गावदेवी मैदानाजवळच्या कांती विसारिया हॉलमध्ये.